ब्रेकिंग न्यूज. बळीराजासाठी आमदार राजू खरे मैदानात. उजनीचं पाणी ओढ्याला सोडण्याचं प्रशासनाला सक्त निर्देश. मोहोळ पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार. आमदार राजू खरेंची जलसंपदा विभागासोबत हाय व्होल्टेज बैठक. निर्णय तातडीनं घ्या, अन्यथा आमदार राजू खरेंचा जलसंपदा विभागाला इशारा. मोहोळ विधानसभा मतदारसंघात सध्या पाणी टंचाईनं रौद्ररूप धारण केलंय. बळीराजा संकटात सापडलाय. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार राजू खरे यांनी आज जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक हाय व्होल्टेज आढावा बैठक घेतली. केवळ चर्चा न करता तातडीनं पाणी सोडण्याचे सक्त निर्देश देऊन आमदारांनी प्रशासनाला हलवून सोडलाय. उजनीचं पाणी ओढ्याला सोडण्याचे ठोस आदेश. मतदारसंघातील सौंदणे, औंढी, वरकुटे आणि आडेगाव परिसरातील शेतकरी सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करतात. उभ्या पिकाला पाण्याची नितांत गरज असून पाण्याचे स्रोत आटलेत. या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी बैठकीत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. तातडीची कारवाई. उजनी धरणातून संबंधित परिसरातील ओढ्यांद्वारे तात्काळ पाणी सोडण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पिकांचं व पशुधनाचं रक्षण, पिकं जळून जाऊ नयेत आणि गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय दिरंगाई खपवून घेणार नाही. बैठकीत जलसंपदा विभागाचे उपअभियंता श्री मुजावर, बेगमपूर विभाग व उपअभियंता श्री पाटकर, कुरुल विभाग उपस्थित होते. आमदारांनी यावेळी प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवत कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याआधी शेतात पाणी पोहोचलं पाहिजे. निर्णय प्रक्रियेत वेळ न घालवता तातडीनं अंमलबजावणी करा, अन्यथा गाठ माझ्याशी, अशा कडक शब्दात आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय.